या ठिकाणी आपण आता येणाऱ्या रब्बी सीझनमध्ये प्रत्येक शेतकरी हरभऱ्याची ज्यावेळेस आपण पेरणी करतो तर मग ते कुठलंही वाण असो, ज्या ज्या वाणासाठी आपण आपल्या एरियामध्ये निवड करतो त्या वाणाबद्दल काहीच असे हे नाही आहे, पण या ठिकाणी मायक्रोराजा जे आहे, आज आपण जर विचार केला, आज इथं छोटं कमी यातलंच बियाणं आहे, या जागेवर आपण त्या बियाण्याला आज एका बॅगला जर विचार केला तर आपण 100 मिली आपण मायक्रोराजा वापरू शकतो. त्यापेक्षा कमी 70 ते 100 मिली अंदाजे आपण एका ठिकाणी एका बॅगसाठी जर त्याचा वापर केला तर याच्यामुळे जे जीवाणू आहेत, जे जिवंत बुरशी आहेत, ते बुरशीचं कवच त्या ठिकाणी त्या पिकाच्या आजूबाजूला करते आणि आपल्या जमिनीमध्ये असलेली जी बुरशी आहे, जी आपल्या पिकाला हानिकारक आहे, त्या बुरशीला ही बुरशी त्या ठिकाणी खाऊन घेते. त्याच्यामुळे याचं प्रजनन संख्या फार जोरानं झाल्याच्यानं पूर्ण आजूबाजूला पिकाच्या खेळते आणि ते खेळल्यामुळेच आपलं मररोग जे आपण हरभऱ्यासाठी तुरीसाठी परेशान झालो, ते मररोग या ठिकाणी या मायक्रोराजामुळे येणार नाही. याच्यासाठी आपण या ठिकाणी बीज प्रक्रिया करत आहोत. असं फिरून टाक. औषध आपल्याला थोडंसं जरी वाटलं असेल, पण ज्यावेळेस आपण त्याच्या अशी पूर्ण घोळण करतो तर ते घोळण करत असताना फक्त खालून वर, म्हणजे वरून खाली नाही, खालून वरच आपण त्या बियाण्याला घेत राहू, म्हणजे त्या बियाण्याच्या ज्या बियाण्यातनी अंकुरण आहे, अंकुरणाची क्षमता सुद्धा आपण त्या ठिकाणी त्या आतमधल्या कोमाला आपल्या हाताने काही इजा होणार नाही किंवा काही आपण असं होणार नाही, म्हणून खालून वरच्या बाजूला जर आपण त्याच्यात नेहमी असं करत राहिलो तर त्याच्यातनी प्रजननाची क्रिया या माध्यमातून सुद्धा एक अनुभव म्हणून सुरू होत असते. हे आपले पूर्वजच करत होते की त्या ठिकाणी प्रत्येक बियाण्याला आपण बीज प्रक्रिया मग गोमूत्राची आणि शेणाची करत होतो. त्या ठिकाणी याची प्रजनाची क्रिया आपण ताबडतोब या बुरशीनाशकामुळे केल्या जाते. तशीच हे मायक्रोराजा म्हणून याचा वापर जर आपण या ठिकाणी केला, या बियाण्याला कुठे इजा झाली नाही, बियाण्याचा टरफल निघणार नाही आणि हे बियाण्याला काही अशा ओळ्या सुकल्यासारख्या ओळ्या पडणार नाहीत. पेरणीच्या आधी आपण जर ज्या शेतात गेलो आणि प्रत्येक बॅग एका दमानं जर करत नाही, तर जसं आपल्याला बियाण्याची गरज भासत तसतशा पद्धतीने आपण याची जर बीज प्रक्रिया केली तर निश्चित त्याच्या प्रत्येक बियाण्याला टाकताना असं वाटते बा कमी आहे, पण हे ज्यावेळेस जमिनीवर टाकल्या जाते ते फैलते वेगानं. जसं पेट्रोल टाकताना दिसत नाही, पण जमिनीमध्ये ज्यावेळेस आग लागते त्यावेळेस ते खूप अंतर पेटत जाते. तसंच क्रिया या मायक्रोराजाची आहे. या बियाण्याला लावल्यावर दिसत नाही आणि सुकल्या पण लवकर जाते, चिकटणार नाही, याच्या पुढे काही दुसरा याच्यापासून काही साईड इफेक्ट होणार नाही. आणि हे लावल्याच्या नवा मग आता नेमकं पाऊस आला, मग आता या बियाण्याचं काय करावं, ते खराब होईल का, तर अजिबात तसं काही होत नाही. हे खराब होत नाही. आज पाऊस आला, पेरणी केली नाही तरी आपलं बियाणं जसं तसं कायम राहील. उद्या तीच बस्ती झाली तरी त्या बियाण्याला या मायक्रोराजापासून नुकसान होणार नाही. 3 ते 4 दिवस जरी आपण या बियाण्याला मायक्रोराजा लावून जर बीज प्रक्रिया करून ठेवलं, फक्त हे सुकवत ठेवा, दाबून ठेवू नका. सुकवल्याच्या हिशोबाने जर आपण असं ठेवलं तर निश्चित हे 3-4 दिवसापर्यंत ही मायक्रोराजा आपल्या या बुरशीनाशकाचं काम आपल्या बियाण्याला करू शकते. आज या ठिकाणी आपण या समोर सोयाबीनचं झाड आहे आणि या सोयाबीनच्या बियाण्याला मायक्रोराजाची बीज प्रक्रिया केली आणि बीज प्रक्रिया केली असताना याच्यासोबतच याच्यावर मायक्रोराजाची फवारणी सुद्धा आपण या ठिकाणी केली. तर या बियाण्याची बीज प्रक्रिया केल्यामुळे याला कुठल्याच प्रकारची अशी बुरशीनाशक आलं नाही आणि हे जे झाड पूर्ण शेवटपर्यंत शेंगा या टोकापर्यंत सारखी शेंग भरणं सुरू झाली. जर तसं काही असतं तर हे काळ्या होऊन पडल्या असत्या किंवा डंखिलं झालं असतं किंवा आणखीन काही याला बुरशीचा आजार झाला असता, पण याला बीज प्रक्रिया चांगली झाली आणि फवारणी करत असताना याच्या निंबोडी अर्काची फवारणीसोबत मी मायक्रोराजाची त्याच्यातनी फवारणी केली. त्याच्यामुळे या झाडाचं आजही जे आहे हे लवचिकता, काळं दिसत असेल तर याच्यात लवचिकता आहे आणि परिपूर्ण होईपर्यंत या झाडाचे पान खाली पडणार नाही. शेंगा जोपर्यंत खालच्यापासून तो वरच्यापर्यंत भरणार नाही तोपर्यंत या झाडाचं पान सुद्धा खाली पडत नाही. याची वय पूर्ण झाल्याशिवाय याच्या औषधामुळे हे खाली पडणारच नाही. त्याच्यामुळे परिपक्व होईल. शेंगाची मालधारणा सुद्धा आता तुमच्या समोरच आहे. ही एवढी याची या मायक्रोराजाची किमया आहे ज्याच्यामुळे याच्यावर याचा कुजलेला मूळकुज रोग जे येतो आणि झाड आपलं सुकल्या जाते ते सुद्धा आलं नाही.
हे पाहिजे. कोणतंही झाड जरी बघितलं आपण, साहेब हे बीबीएफवरचा प्लॉट आहे आणि याला कुठंच असं अति पाणी झाल्यामुळे नुकसान झालं नाही किंवा कमी पाऊस पडल्यामुळे काही नुकसान झालं नाही. झाडाची उंची सुद्धा मेंटेनन्स झाली आणि पीक सुद्धा चांगल्या प्रकारे भरभराटीच्या ठिकाणी उभं राहिलं.